आता तर माझा एकच धर्म झालेला आहे की मी येणाऱ्या महाराष्ट्रीयन जी काही मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना मी एकच सांगू इच्छितो की नोकरी ज्यांना करायचं बेस्ट नोकरी करा, पण तुम्ही बिझनेस करा. बिझनेसमध्ये या, बिझनेस शिकून घ्या. बिझनेसचे काही प्रिन्सिपल असतात. एक्सपर्ट लोक मार्केटमध्ये आहेत. त्या लोकांकडून तुम्ही बिझनेसचे काही प्रिन्सिपल, बिझनेस कशा पद्धतीने सेट करायचं ते शिकून घ्यायला पाहिजे आपण आणि बिझनेस केला पाहिजे. कारण बिझनेस केल्यानंतरच आपण आपल्या परिवाराच्या पुढे आपली दृष्टी जाऊ शकते. तरच आपण आपल्या समाजासाठी किंवा आपल्या मराठी बांधवांसाठी आपण काहीतरी करू शकतो. तर मी येणाऱ्या पिढीला एकच सांगेन की तुम्ही बिझनेसमध्ये या, बिझनेस करा, बिझनेस शिकून घ्या. बिझनेसमध्ये हजार प्रॉब्लेम येणार आहेत, पण हजार प्रॉब्लेमला हजार सोल्युशन्ससुद्धा आहेत. प्रॉब्लेम, संकट, अडचण एकटी कधीच येत नाही. कारण संकट येताना त्या संकटामध्ये सुद्धा एक संधी असते. तर हे तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि जर आपण बिझनेस केला तर आपल्या परिवाराला आपण बनवू. आपल्या परिवाराचं तर नाव होईलच, आपणही पैसे कमवू, पण आपल्या आजूबाजूत जे काही लोक असतील, आपल्या परिवारातील लोक असतील, त्यांनासुद्धा आपण मदतीचा हात देऊन त्यांनासुद्धा आपण मोठं केलं पाहिजे. मदतीची भावना ठेवली पाहिजे. कारण महाराष्ट्रीयन लोक म्हणलं की नोकरी त्यांच्या रक्तातच आलेले आहे. पण आज बरीच पहिल्या पिढीचे उद्योजक खूप चांगल्या लेवलला काम करतात. महाराष्ट्र नाही, देशात नाव गाजवतात. देशात नाही, जगामध्ये महाराष्ट्रीयन उद्योजक पोचलेला आहे. तर आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त मराठी मुलींनी उद्योगात उतरलं पाहिजे. कारण महाराष्ट्र हे मुंबईसारखी जी राजधानी आहे, आर्थिक राजधानी महाराष्ट्राची मुंबई आहे आणि सगळे जगाचं लक्ष त्या मुंबईवर असते, देशाचं लक्ष मुंबईवर आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये आपण राहून आपण हताशपणे 10,000 20,000च्या नोकरीसाठी जर परिस्थिती जर फिरत असेल, आपण मुंबई मोठ्या शहरात येऊन जो वाटेल तो बिझनेस करायला पाहिजे. कारण बिझनेसनंच मोठी निर्मिती होऊ शकते. बिझनेसनंच आपण आपल्या समाजाचं, आपलं स्वतःचं कल्याण करू शकतो. देशाला जर मी म्हणेन देशसेवा काय असेल तर बिझनेसच आहे. आणि बिझनेसमधूनच आपण आपल्या देशासाठी चांगलं काहीतरी करून जाऊ शकतो. आणि येणाऱ्या पिढीलासुद्धा आपण एक मार्गदर्शक बनून किंवा एक प्रेरणादायक म्हणून आपला जीवनाचा प्रवास आपण त्यांना एक गायडन्स म्हणून करू शकतो. असं मला त्या मुलांना, येणाऱ्या पिढीला मला आवर्जून सांगू वाटतं.